अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका इंटरेस्टिंग आणि जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, काही 2 दिवसावरती शिवाजी महाराजांची जयंती आहे, त्यामुळे शिवजयंतीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वाच करायचा आहे। व्हिडिओला लाईक नक्की करा। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण मराठीमधनं रील्स व्हिडिओ एडिटिंग आणि स्टेटस व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। त्याचबरोबर आपण जितकं आजच्या व्हिडिओमध्ये मटेरियल आणि प्रेसेट यूज केलेलं आहे, तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे। तेथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रेसेट दोन्ही डाउनलोड करून घेऊ शकता, ते बी अगदी फ्रीमध्ये। त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण टेलिग्रामवरती सुद्धा विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि रोजचेच मटेरियल प्रोव्हाइड करत असतो। तर टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे, तिथून जाऊन तुम्ही अगदी सोप्या प्रकारे आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन होऊ शकता। तर चला मित्रांनो, थोडासा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। कट्टर मी मावळा राज मुद्रा स्वीकारावा तुमचा कट्टर। तर मित्रांनो, मी आलाटापासूनच्या मेन इंटरप्टवरती आलेलो आहे। तर अशा प्रकारे आपले 2 प्रीसेट बघायला मिळणार आहे। तर मी दोन्ही प्रीसेट ऑलरेडी इम्पोर्ट करून घेतले आहेत, तर तुम्ही सुद्धा प्रीसेट इम्पोर्ट करून घ्या। तर मी बीटमार्क प्रीसेट ओपन करून घेतो। तर अशा प्रकारचे आपल्याला बीटमार्क प्रीसेट बघायला मिळणार आहे। इथे एक ब्लरचा इफेक्ट आहे, हा ब्लरचा इफेक्ट मी ऑलरेडी ॲड केलेला आहे, आणि समोर एक अशा प्रकारचे इफेक्ट असेल, हा मी ऑलरेडी तुम्हाला ॲड करून दिलेला आहे। तर आता यामध्ये फक्त काय करायचं आपल्याला, एक 2 नंबरचे बीट पैसे यायचं आहे, म्हणजे 2 सेकंद पैसे यायचं आहे। इथून समोर सर्व फोटोज ॲड करायचे। तर फोटोज ॲड करण्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं आहे, साईडला मीडियावरती जायचं आहे। तर मी एक तुम्हाला शिवजयंती 2025 म्हणून अशा प्रकारची एक फाईल दिलेली असेल, ती फाईल तुम्ही ॲड वगैरे डाउनलोड करून घ्यायची आहे। तर यामध्ये तुम्ही फोटो ॲड करून घेऊ शकता। तर मी सर्व काही फोटोज ॲड करून घेतो। तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे सर्व फोटोज काय मी ॲड करून घेतलेले आहेत। तर आता काय करायचं आहे, या फोटोला इफेक्ट वगैरे ॲड करायचे। तर इफेक्ट ॲड करण्यासाठी बॅकला यायचं शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती, आणि 1 नंबरचं इफेक्ट असेल तर या फोटोवरती टच करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, 3 डॉटवरती टच करायचं आहे, कॉपी इफेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर व्हिडिओवरती यायचं आहे, व्हिडिओवरती आल्याच्यानंतर इथे 2 नंबरचे फोटो कसे यायचं आहे। तर 2 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे, त्याच्या समोरचा फोटो सोडायचा आहे, त्याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर म्हणजे मधला फोटो सोडायचा आहे, त्याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे, म्हणजे मधला सेंटरचा फोटो सोडायचा, त्याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचं बघा मित्रांनो। तर अशा प्रकारे तर काय करायचं, 11 सेकंदापर्यंतच म्हणजे हा जो मोठा फोटो आहे, या मोठा फोटोपर्यंतच हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। त्याच्यानंतर परत बॅकला यायची शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती, तर 2 नंबरचे इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे। 2 नंबरचे इफेक्ट कॉपी केल्याच्यानंतर व्हिडिओवरती यायचं आहे। आता जितके काय आपल्याला या फोटोला मी इफेक्ट पेस्ट केलेला आहे, तर या फोटोच्या समोर मधले जे फोटो आहेत ना, त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे। तर मी मधल्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून देतो। तर अशा प्रकारे काहीतरी इफेक्ट पेस्ट करायचे आहेत इथपर्यंत, या मोठ्याच फोटोपर्यंत। त्याच्यानंतर काय करायचं, इकडे इफेक्ट वगैरे पेस्ट केल्याच्यानंतर बॅकला यायचे इफेक्टच्या प्रीसेटवरती, आणि हा जो 3 नंबरचा फोटो आहे याचेसुद्धा इफेक्ट कॉपी करायचा आहे, आणि व्हिडिओवरती यायचं आहे, एकदम समोर यायचं आहे। हा जो मोठा फोटो आहे याच्यासमोर 2 बारके फोटो आहेत, ते त्या दोन्ही बारक्या फोटोला हाच इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे। तर इथं या 2 फोटोला इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर याच्या शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती, आणि इकडे राहिलेला लास्टचा इफेक्ट असेल हा कॉपी करायचा आहे, आणि व्हिडिओवरती यायचं आहे। आता जितके काय राहिलेले फोटोज आहेत, या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे। तर म्हणजे काय 3च फोटो असतील, या 3ही फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा। तर मित्रांनो, अशा प्रकारे त्याच्यानंतर काय करायचं आहे, 0 सेकंद पैसे यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, एक रेक्टँगल ॲड करायचा आहे, त्याच्यानंतर वरी 3 डॉटवरती टच करायचं, याला फिल टू कंपोजिशन एरियावरती टच करून घ्यायचं आहे। त्यानंतर कलर अँड फिलवरती जायचं आहे, साईडला ग्रेडियंटवरती जायचं आहे। तर अशा प्रकारे ब्लॅकला खालती ठेवायचं आहे, व्हाईटलासुद्धा लेवरती नाही घ्यायचं, सेंटरच्या खाली अशा प्रकारे ठेवून घ्यायचं। त्याच्यानंतर व्हाईटवरती टच करायचं, याला ट्रान्सपेरंट करून घ्यायचं आहे। त्यानंतर एकदम लास्टच्या बीटपर्यंत यायचं आहे, याची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे। त्यानंतर प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचं आहे। तर एक लास्टला 14 सेकंदाचा व्हिडिओ दिला असेल, तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे इथे एक ओव्हरली व्हिडिओ असेल 19 फेब्रुवारीचा, हा ॲड करायचा आहे, ज्यावरती टच करायचं, ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती जायचं आहे।
लाईटिंगवरती जाऊन याला स्क्रीन करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारचा व्हिडिओ आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर लास्ट बीटपाशी यायचं, याची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. तर इतकं धरायचं. नंतर काय करायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टँगल ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर परत 3 डॉटवरती टच करायचं आहे. त्याला फिल टू कॉम्पोजिशन एरियावरती टच करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कलर आणि फिलवरती जायचं आहे. साईडला ग्रेडियंटवरती जायचं आहे. साईडला नो कलर सिलेक्ट करायचं आहे. बॅकला यायचं बॉर्डर आणि शॅडोवरती स्ट्रोक इनेबल करायचा आहे. स्ट्रोकचा कलर व्हाईट ठेवायचा आहे. आणि स्ट्रोकची लेंथ एक 7 ते 8% ठेवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर लास्ट बीटपर्यंत येऊन याची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. तर विषय काय वेगळा होत आहे दिसेल मित्रांनो. तर अशा प्रकारे ट्रेस टू कॉम्पोजिशन एरियावरती टच करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपली बॉर्डर बनून रेडी होणार आहे. तर मी तुम्हाला आणखी एक ओव्हरली व्हिडिओ दिलेला असेल, फाईलमध्ये असेल, फाईलमध्ये मिळणार आहे तुम्हाला. तर त्या फाईलमध्ये कोणत्या प्रकारचा व्हिडिओ आहे ते दाखवतो तुम्हाला. तर अशा प्रकारचा व्हिडिओ असेल तो व्हिडिओ ॲड करायचा आहे. तर डबल व्हिडिओ झालेला आहे. तर व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर यावरती टच करायचं आहे. 3 डॉटवरती टच करून याला फिल टू कॉम्पोजिशन एरियावरती टच करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे त्यानंतर ब्लेडिंग आणि ऑपोसिटीवरती जायचं आहे. लाईटिंगवरती जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर लास्ट बीटपर्यंत यायचं आहे. त्याचा एक्स्ट्राचा पार्ट कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे. तर फायनली मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ बनवून रेडी होणार आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वर शेअर ऑप्शनवरती टच करायचं आहे. तर याला 1080 पिक्सल ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला आतापर्यंत लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण अशाच प्रकारचे मराठीमध्ये कॉन्सेप्ट आणत असतो. भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत आपले सर्व मागचे ट्रेंडिंग टॉपिकची व्हिडिओ बघत राहा. तर जय शिवराय, जय शंभूराजे. आणखी तुम्हाला परत एकदा शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.